नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, 7 कोटी कर्मचाऱ्यांना खुशखबर, जाणून घ्या संपूर्ण माहिती। कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात होणारा विलंब आणि अलीकडच्या काही महिन्यांत क्लेम सेटलमेंट नाकारण्याची वाढती संख्या लक्षात घेऊन ईपीएफओ हे बहुभाषिक संपर्क केंद्र सुरू करण्याचा विचार करत आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आपल्या वापरकर्त्यांना एक विशेष सुविधा देण्याची योजना करत आहे। किंबहुना तक्रार नोंदवण्याची किंवा निवारण यंत्रणा शोधू इच्छिणाऱ्या ग्राहकांना सिंगल विंडो इंटरफेस प्रदान करण्याच्या उद्देशाने ते 24 तास बहुभाषिक संपर्क केंद्र स्थापन करण्याच्या दिशेने काम करत आहे। ईपीएफओ आपल्या अंदाजे 7 कोटी सक्रिय ग्राहकांसाठी एकात्मिक कॉल सेंटर स्थापन करण्याच्या तयारीत आहे। वास्तविक अलीकडच्या काही महिन्यांत तक्रारींचे निराकरण करण्यात विलंब आणि क्लेम सेटलमेंट नकारण्याच्या वाढत्या संख्येमुळे ईपीएफओने हे पाऊल उचललेले आहे। या मुद्द्यावरून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप टीकेला सामोरे जावे लागले आहे। ईपीएफओने या संपर्क केंद्राच्या स्थापनेसाठी एक निविदा जारी केली आहे, जे एका मजबूत प्रणालीसह 24 तास आणि 365 दिवस काम करेल। मल्टी चॅनेल हेल्पलाईन क्रमांक, विविध कार्यालयांचे लँडलाईन फोन, नोंदणी पोर्टल, व्हॉट्सअप, सोशल मीडिया, फिजिकल पोस्ट द्वारे प्राप्त तक्रारी ऐकणे आणि समजून घेणे हा त्याचा उद्देश आहे। ईपीएफओने निविदेत 23 भाषांचा समावेश केला आहे। यामध्ये हिंदी, इंग्रजी, आसामी, बंगाली, बोडो, डोंगरी, गुजराती, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मैथिली, मल्याळम आणि इतर भाषांचा समावेश आहे। यापूर्वी ईपीएफओने टोल फ्री क्रमांकासह हेल्पलाईन सुरू केली होती, मात्र हा हेल्पलाईन क्रमांक बहुतांशी दुर्गम राहिला। तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।